एंड गेला होता तिथूनच आपण सुरुवात केलेली आहे. तर झाडं कोणते आणलेले आहे, जास्वंदीचं आहे हे. तिथं कन्फ्युजन असं झालं होतं की सगळी झाडं सेम दिसत होती. त्यांना कलर विचारला मी कोणत्या कलरचा आहे, तर त्यांनी बोलले की स्पेसिफिकली तुम्हाला असं कलर नाही सांगू शकत आहे मी कोणत्या कलरचा आहे. ते कलर काय माहीत नाही कोणतं फूल आहे, पण असं वाटतं बघून की लालच फुल येईल. इकडे बघू शकता, त्याला लाल फुल येणार आहे हे माहीतच आहे मला. इकडे आणलेलं आहे गुलाबाचं, हे पण लाल गुलाब आहे. इकडे बघू शकता हा लाल गुलाब आहे, कारण सेम झाड तिथे होतं लाल गुलाबाचं, त्यामुळे हे घेऊन आलेलो आहोत. ही 3 झाडं. अजून एक आहे शेवंती, पिवळी शेवंती आहे ही पण मला आवडली होती. अजून हे आद्रेच्या पप्पांनी आणले, हे काय मी आणलेलं मला याचं नाव पण माहीत नाही आहे, पण हे आद्रेचे पप्पा घेऊन आलेले आहेत. यांना थोडं काल खत वगैरे घातलेलं आहे, बघूया आता कशी होतात खतं घातल्यावरती. कालच्या आणलेली नवीन इकडे आहेत, काल लगेच लावून टाकली होती मी. इकडे तुळस. दारात झाडं असलं की छान वाटतं. मुळात झाडं लावायचे काय म्हणतात आवड खूप आहे मला, म्हणून झाडं घेऊन आले होते काल. कालच्या नर्सरीत आम्ही झाडं आणायला गेलो होतो, तिथं खूप सारी झाडं होते, भरपूर. म्हणजे नर्सरीत आता म्हणलं तुम्हाला माहीतच असणार आहे, खूप झाडं असतात, त्यामुळे कोणतं घेऊ आणि कोणतं नको झालं होतं. छान मस्त हिरवीगार झाडं होती सगळीकडे. त्यामुळे खूप छान छान वेगवेगळ्या फुलांची झाडं होती. पण होतं कसं, जेवढी जागा तेवढीच झाडं असं होतं. टेरेस गार्डन करायला आता सध्या तरी ते पॉसिबल नाही आहे, कारण वर्षातून आमचं बांधकाम व्हायचं आहे, त्यामुळे आम्ही आत्ता सध्या तरी काही टेरेस गार्डन करू शकत नाही आहे, म्हणून नाही केलं. जेवढी कुंडीत लावता येईल आणि जी काय म्हणतात आपल्याला उपयोगाची आहेत, जी देवाला फुलं वाहता येईल अशी झाडं मी लावलेले. आद्रेच्या पप्पाने आणलेली झाडं तुम्हाला मी दाखवणार आहे एक दिवस. अजिबात काही म्हणजे काही उपयोगाची नाही आहेत, नुसतं शोसाठी झाडं आहेत ती, बाकीचं काही नाही. त्यातली 2 काय म्हणतात गेलेली आहेत, पाणीच घातलं नाही त्या झाडांना, त्यामुळे ती झाडं गेलेली आहेत 2. हो इकडे तुम्ही साहेब, ह्या जरा या बाबाला जरा दरवाजा उघडा दिसला की लगेच पळ सुटते दरवाजाकडं. नवीन चातू पळत नुसतं आतून बाहेर, बाहेर ना तुला पायाला तुला पळायला. आदिराज बाहेर लवकर. अदू ए आदिराज, आता पाडले आज जाऊन. आदिराज ए अदू, ऐकतच नाही लवकर. आलाच काय बाहेर लवकर. खरं सांगते आदिराज बाबूला अडवून अडवून सगळेजण जमतात, खरं तो बाबा काय जमत नाही. पळून पळून कोणी पण असू दे त्याच्या पाठीमागं सगळे जमतात त्याला अडवून अडवून, तो अजिबात काय जमत नाही. रात्रीचं किती पण वाजू दे त्याला असंच पळायचं, इकडनं तिकडं तिकडं इकडं, बाहेर मार आतनं बाहेर, हो की नाही. हो साहेब. आता इथं पण किती वेळ बसतोय मांडीवरती काय सांगता येत नाही. ते बसलाय म्हणजे TV लावले आम्ही म्हणून तो बसलाय, तर बसत नाही तो बाबा शांत असा, त्याला नुसतं पळायचं असतात. लई पाय आले त्याला. इथं घरात पळून त्याला काय म्हणतात बोर झालं म्हणून बाहेर घेऊन चला म्हणून लागतो बाहेर. मग थोडं बांधकाम वगैरे चालू आहे, खडी वगैरे टाकलेली आहे, तर त्यात त्याला जाऊन बसायचं असतं. हातपाय सगळं पांढरं खड करून घेऊन येते, सगळं दगड वगैरे गोळा करून. नको म्हणलं तरी मग काय रडून दंगा सगळा गोंधळ घालून ठेवतोय, त्यामुळं काय नाव वेळा तरी त्याला घेऊन जायला लागते आम्हाला बाहेर. अजिबात ऐकून झालं, अजिबात अजिबात. आता कसं काय शांत बसलाय काय बाबा. मला दम लागते बाबाच्या पाठीमध्ये पळून पळून पळून. दिवसाचं काहीच वाटत नाही, दिवसा कसं पण म्हणजे काय म्हणतात इकडे तिकडे निघून जातो, म्हटलं जरी असतं थोडा वेळ घ्यायला. पण रात्रीचं त्याच्या पप्पा आणि मी दोघंच असतो घ्यायला. पप्पांचा तो काय म्हणते अक्षरशः जीव नकोसा करून टाकते. हसायला पण येते आणि रडायला पण येते रात्री, तर खरं सांगते. कारण कसं असतंय, तरी दिवसाची माणसाला म्हणजे दिवसात किती जरी काय ताप झालं तरी काही वाटत नाही, पण रात्रीचं एक चांगली झोप लागते. ती प्रॉपर झोप आम्हाला भेटतच नाही. किती दिवस झाले आम्हाला असं वाटतंय आम्ही निवांत असं झोपलो असेल, झोपच नाही भेटत. त्यामुळे सकाळी उठायला पण आम्हाला उशीर 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 होते. काय करायचं. त्यांनी म्हणतात अजून 2-3 वर्ष तरी तुम्हाला हा त्रास सहन करावा लागणार आहे. काय नाही तर रात्रीची ना झोपच येत नाही. किती त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला आम्ही लवकर, तरी त्याला झोप येत नाही रात्रीची. काल आणि आज जरासं बऱ्यापैकी झोपलेलं आहे रात्रीचं.
दिवसा झोपला ना अजिबात नाही, तुम्ही हलवला तरी तो हलणार नाही अजिबात. पण रात्री तर कुई 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 चालूच असते त्याचं. चिडचिड होते, माझी तर खूप चिडचिड होते. चिडचिड करून त्याचे पप्पा माझी चिडतात. पोरावर चिडायचं नाही, किती पण त्रास देते काहीही करू दे, त्याच्यावर चिडायचं नाही. त्याला काय कळतंय का, समजतंय, लहान आहे तो अजून, अजिबात चिडायचं नाही असं असतंय. त्यामुळे तो कितीही त्रास देऊ दे, त्याचे पप्पा अजिबात त्याला एवढं सुद्धा बोलत नाही. अधिराज म्हणा जोरात आवाज सुद्धा देत नाहीत त्याला. एवढे लाडावून ठेवले आजच बाबूला पप्पांनी, हे की नाही. त्यामुळेच काय माहित नाही, तो त्याला फक्त पप्पाच हवे असतात. घरात एवढी माणसं असतात पण नाही, रात्रीच फक्त पप्पा पाहिजे आम्हाला, बाकी कोणी नको. म्हणजे 5 रात्रीच त्यांना सोडत नाही, त्यामुळे माणसाला वैताग येऊन जाते. बघूया आता काय खाते काय बघतो जरा, आणि झोप तर आल्या वाटतं, झोपवतो जरा. माझ्याकडे ब्लॅक कलरची साडी नव्हती, सो ब्लॅक कलरची साडी मागवलेली आहे. मी ऑनलाईन साडी मागवलेली, चंद्रकोर साडी आहे, बघू शकता. ही ऑनलाईन साडी मागवलेली आहे. ऑनलाईन कुठून मागवली तर ऑनलाईन यूट्यूबवरती एक त्यांचं चॅनल आहे, शुभम पैठणी येवला म्हणून, त्यांच्याकडून मी साडी मागवली होती. रोज 3 वाजता लाईव्ह असतात ते, खूप छान छान साड्या असतात त्यांच्याकडं. त्यांच्याकडून ही साडी मागवली होती, कारण बाहेर दुकानात जाऊन घेणं आत्ता तर सध्या तरी मला ते पॉसिबल नाही आहे. कारण गेलं तर ॲड्रेस बघू काय आमचा शांतरित बसणार आणि बघू पण देणार नाही, म्हणून म्हणलं जाऊ ते ऑनलाईन मागूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जशी त्यांनी दाखवली होती तशीच ती आलेली आहे. ह्यात काय वेगळं असं म्हणजे नाही आहे, त्यांनी दाखवता ठिकाणी आलं एक असं काही झालेलं नाही आहे. ह्याच्या दीने घेतली होती साडी, दीशी पण तशी आहे तशीच आले, मग तिची जशी आहे तशी आली म्हणून मी पण घेतलेली आहे. ही बघू शकता, छान वाटते घातल्यावरती, एकदम हलकी फुलकी आहे, अंगावरती आहे की नाही असे वाटते. लाल कलरचा ह्याचा पदर आहे, बघू शकता, साईडला गोंडी आहेत, लाल कलरचा पदर आहे, छान वाटते घातल्यावरती. फोन वाजते, आता चोप्पा आलेले आहेत, त्यांचा फोन वाजतोय. काळी साडी नव्हती माझ्याकडं, 1 वर्ष मी माझ्या साडी घेतली होती लास्ट टाईम, आम्ही तर नव्हतो त्यामुळे कांत झालं नाही. काळी साडी छान वाटते घातल्यावरती, म्हणून जरा वेअर करून बघूया. मी अजून घेतल्यावर एकदाही घातली नव्हती. ह्यातला ब्लाऊज अजून मी शिवलेला नाही आहे, याचा ब्लाऊज सेम असंच आहे. माझ्याकडं रेड कलरचा एक ब्लाऊज होता, तोच मी ह्याच्यावरती ट्राय केलेला आहे. पण छान वाटते घातल्यावरती साडी, अंगावरती आहे की नाही असं वाटतं. सध्या तरी 1 साईड घेतलेले आहे, पिनअप पण खूप छान होतं. आणि काय म्हणतात जे आपले निऱ्या असतात त्या पण आहे अशा चापून चुपून बसतात. साडी पण छान आहे, हलकी फुलकी, नेसल्यावरती आहे की नाही वाटतं. आदरी बाबूला घेऊन हे सगळं करणं ह्याच्यात पॉसिबल होईल वाटते मला, कारण मी सध्या तरी साड्या अजिबात नेसत नाही आहे. आदरी बाबूमुळे मी कुठेही साडी घालून जात नाही, त्याला घेऊन साडी काय म्हणतात हँडल करणं जमत नाही, खरंच नाही जमत, म्हणून नाही. पण हे आहे. चला, आदरीचे पप्पा आलेले आहेत, जेवतो आम्ही. आदरी झोपलेला आहे, काहीच खाल्लं पिल्लं नाही आहे त्याने. आता उठल्यावरती बघू काय खाते का. छान वाटते. चलो, जुनी 20 रुपयाची नोट भेटली होती, त्याचे हालत बघू शकतो तुम्ही काय केलं त्याने. किती 3 तुकडे करून टाकला त्या 20 रुपयाच्या नोटीशी, तोडून फोडून मोडून टाकला आहे. कसं करायचं या बोरासोबत काय कळत नाही बाबा. मग चिंध्या करून टाकला त्याने 20 रुपयाच्या. काय खरं नाही बाबा, मस्त. चला, आणि मी खूप झोपलेला आहे, तोपर्यंत व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत, हीच ईश्वरचरणी आजची प्रार्थना असेल. असा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जावो. तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.